तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आपण फोटोशॉपमध्ये इन्फिनिटी फॉन्ट कसे ॲड करायचे आणि कसे यूज करायचे. त्यापूर्वी मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फोटोशॉप ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट इथे क्रिएट करायचा आहे. यामध्ये साईज सध्या कोणती असो आणि तुम्हाला पण नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा आहे. का बरं? तर कारण तुम्ही जर अगोदर यापूर्वी इन्फिनिटी फॉन्टचा यूज केला नसेल, तर तुम्हाला अगोदर त्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. तर तुम्हाला इन्फिनिटी 1 ते 39 याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नाही. तर तुम्हाला कंट्रोल 0 करून तुम्हाला याला फिट करायचं आहे आणि त्यानंतर अगोदर तुम्हाला जे इन्फिनिटी फंड आहे ते इन्स्टॉल करायचे. अगोदर ती फाईल डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायची. त्यानंतर ती एक्स्ट्रॅक्ट करायची. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे 1 ते 39 इन्फिनिटी फंड दिसतील. त्याला सिम्पली कंट्रोल ए करून राईट क्लिक करून अगोदर या फंडला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि याला राईट क्लिक करून तुम्हाला यावरती इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. ही तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल होती. सिस्टममध्ये इन्स्टॉल म्हणजे तुम्ही जर सपोज कोणतेही सॉफ्टवेअर यूज करा जसं की कोरोड्रा, एक वेळा तुम्हाला इन्स्टॉल केल्यावर डायरेक्ट तुम्हाला कोरोड्रामध्ये सर्च करून तुम्ही ते यूज करू शकता. इन्स्टॉल करून झाल्यानंतर तुम्हाला फोटोशॉप तर आपण ओपन केलेलंच आहे. तर तुम्हाला इथे विंडोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ग्लिप्स नावाचा एक डॉकर ओपन करायचा आहे. यावरती तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे त्याला मिनिमाइज वगैरे करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सर्चमध्ये कोणताही इन्फिनिटी 1 ते 39 मधला सर्च करायचा आहे. तसं मी इथे एक इन्फिनिटी कोणताही तुम्हाला एक यूज करून दाखवतो. एक वेळा तुम्ही कोणताही इन्फिनिटी फंड यूज केला तर त्याला तुम्ही कोणताही इन्फिनिटी फंड देऊ शकता. तर इथे इन्फिनिटी 10, तर मी इथे एक इन्फिनिटी कोणताही एक चांगला इन्फिनिटी तुम्हाला घेऊन दाखवतो. इन्फिनिटी फंडचा यूज करून तुम्ही तुमच्या डिझाईनला एकदम चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर इथे मी इन्फिनिटी 39 घेतो आणि तुम्हाला इथे टेक्स्ट बघून इथे असं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही इन्फिनिटी 39ची पॅनल इथे ओपन झालेले दिसेल. त्यानंतर तुम्हाला जसं मी आता इथे सावळे टाईप करतो. तुम्हाला पण अशा प्रकारे डबल टॅप करून इथे टाईप करायचं आहे. हे तुम्हाला इथे थोडं ब्लर दिसेल. ब्लर का दिसेल? कारण आपण याची जे झूम लेवल आहे ती 390 केली आहे. साधारणतः 100 झूमवरच आपण कोणताही डॉक्युमेंट चेक करतो तो की पिक्सेलेट आहे की त्यामधली इमेज ब्लर आहे. अगोदर याला जी ही इमेज दिसत आहे तुम्हाला ही लेअर ही रास्टर बेस आहे. तर रास्टर आहे तर याला तुम्हाला राईट क्लिक करून याला अगोदर कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचे आणि त्यानंतर याची साईज अल्टर प्रेस करून अशी वाढवायची. थोडे तुम्हाला पिक्सेलेट झालेले दिसते तर आपण याला डिलीट करू आणि परत टेक्स्ट टूल घेऊन इथे अगोदर याची साईज वाढवून देऊ. आणि परत जे तुम्ही रिसेट यूज केलेले फॉन्ट असतील, समजा फॉन्ट म्हणतो जे टेक्स्ट असतील यामधले जसं की तर अशा प्रकारे त्याला ॲड करायचं आणि लेफ्ट पासून इकडे राईटकडे असं लिहित जायचं. डबल टॅप करून तुम्ही याला ॲड करू शकता आणि जर जास्त वाटलं तुम्हाला यामध्ये की काहीतरी एक्स्ट्रा ॲड झालं तर तुम्हाला याला बॅक प्रेस करून आपण रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर मी इथे 6 झालं आता हे टाईप करतो आणि आता ळे. तुम्हाला यामध्ये पाहूनच टाईप करायचं आहे आणि यावरती अशा प्रकारे आपलं झालाय. तुम्ही यामधला जो की तुम्ही वेगळा पण इथे यूज करू शकता, जे की काही फंडमध्ये आपल्याला एकदम अट्रॅक्टिव्ह कॅलिग्राफी मिळते 1 ते 40 मध्ये. तर सध्या मी हाच घेतो आणि याला तुम्ही इथून कोणताही कलर फिल करू शकता. इथे ब्लॅक वगैरे असा कोणताही कलर देऊ शकता. त्यानंतर आपल्याला एक वेळा फंड टाईप केल्यानंतर याला आपल्याला इन्फिनिटी मधला कोणताही फंड देता येईल.
जसे की मी आता तुम्हाला एक इन्फिनिटी मधला कोणताही फंड दाखवतोय. आता इन्फिनिटी 14 घेतो. इन्फिनिटी 14 असा आहे, 39 थोडा फार सेमच असतो. त्यानंतर 1 अशा प्रकारे येतो आणि याला ऑर्डर करून तुम्ही अशी याची साईज कमी जास्त करू शकता. त्यानंतर याला आपल्याला जर कलर वगैरे द्यायचा असला, कलर तर सांगितलंच मी तुम्हाला. याला आपल्याला ग्रेडियंट वगैरे बनवायचं असलं तर या लेअरवरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. तुम्हाला लेअर स्टाईलचा पॅनल ओपन होईल. यावरती तुम्ही स्ट्रोक याला देऊ शकता. याला आउटसाईड स्ट्रोक, इनसाइड, सेंटर असे कोणतेही स्ट्रोक देऊ शकता आणि कलरमध्ये याला कोणताही अशा प्रकारे तुम्ही याला फिल करू शकता आणि याला ग्रेडियंट पण देऊ शकता. ग्रेडियंटमध्ये तुम्हाला 2 कलर इथे चूज करावा लागेल. अशा प्रकारे इथे देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला याला शॅडो पण बढिया प्रकारे देऊ शकता. ड्रॉप शॅडो वगैरे अशी एक शॅडो देऊ शकता आणि तुमच्या टेक्स्टला तुम्ही एकदम बढिया असं बनवू शकता. एक वेळा तुम्ही इन्फिनिटी फॉन्ट डिझाईन करणे शिकले तर तुम्ही तुमच्या डिझाईनला एकदम अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फिनिटी फॉन्ट कशी इन्स्टॉल आणि यूज करायची ते पाहिलं आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तर तुमच्या मनात कशा प्रकारचा डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.